तर मित्रांनो, मी आपल्या वाघाच्या घरी पोचलेला आहे. आमचा चहाचा पाहुणचार सुद्धा झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आता त्याला मी मित्रांनो सर्वांना गुड इव्हनिंग. आता मी निघतोय घरी, माझा ऑफिसचा टाईम झालेला आहे. म्हणजे घरी नाही, आता मी इकडे चाललो आहे, आपल्या वाघाला भेट द्यायला चाललो आहे. त्यामुळे मी माझी तयारी करू दे मला. ओके, तर तयारी झालेली आहे माझी आणि आता आपण चाललो आहे वाघाला भेटण्याला. आपला इंस्टाग्राम स्टार आहे तो, सर्वांचा लाडका. तर त्याला आपण 2026च्या शुभेच्छा देण्यासाठी चाललो आहे. सोबत एक छोटंसं माझ्याकडून गिफ्ट, एक सोशल वर्कर म्हणून. तर मला अशा सर्व आपल्या ज्या क्रिएटर्स आहेत त्यांना मला व्हिजिट करायचे आहे. तर पहिलीच व्हिजिट आहे आपल्या वाघाला. ओके, तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, रात्री मी आपल्या वाघाला कॉन्टॅक्ट केला की तू घरी कधी असतोस म्हणून. तर तो बोलला की मी आता 2 दिवस घरीच होतो. तर त्याच्यानंतर मी परत सांगितलं की मग तू घरी संध्याकाळी किती वाजता असतो. तर तो म्हणाला की मी 6ला घरी पोचतो. तर मी सांगितले चालेल, मी पण ऑफिसवरनं 6ला फ्री होतो, मी संध्याकाळी तुला व्हिजिट करेन. चला, तर आपण आपल्या वाघाला भेटूया नक्कीच. थँक्यू. तर आपल्या वाघासाठी छोटंसं गिफ्ट मी ते घेतलं, निरंकार कटलरी वांगणीमध्ये. मित्रांनो, मी आता इथे हायवरती आहे, तुम्ही इथे बघू शकता, गोरेगाव, वांगणी गोरेगाव. तर इकडे आपल्याला जायचं आहे, आपला वाघ इथेच राहतो. तर मित्रांनो, मी आपल्या वाघाच्या घरी पोचलेला आहे. आमचा चहाचा पाहुणचार सुद्धा झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आता त्याला नवीन कायदा चालू केलं आहे, तो जेवढे आपले आदिवासी क्रिएटर आहेत त्यांना स्वतः घरी लावून स्वतःच्या स्वखर्चाने तो कायदे भेट देतोय. तर नक्की चांगलं काम आहे एक, आणि असंच करत राहा. पुढे जाऊन तुला नक्की काहीतरी आशा आहे का काहीतरी भेटायला एवढंच. ओके, सो थँक्यू. तर आता आपण त्याला गिफ्ट देणार आहेत आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छासुद्धा. आणि अजून काय तर त्याच्यामध्ये आहे, तर ते तुम्हाला आपला वाघ त्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. व्हिडिओमध्ये दाखवेल. ओके, चालेल, थँक्यू. छोटीशी भेट आणि 2026च्या शुभेच्छा.